श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 19 जुलै आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेला तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींची ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारत जाईल. तुमच्या जोडीदाराचं प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळणार आहे. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. तुमची विनोद बुद्धी तुमचं सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. तुमचा जोडीदार हे आज सिद्ध करून दाखवणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडाच होईल. तोला मोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देऊन जाईल. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मिथुन रास. तुमचा आनंदी, उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. तसंच तुम्हाला काही रोचक मॅगझिन किंवा उपस्नेह वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. तुमचा जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागवणं थांबवणार आहे, त्यामुळे दिवसभर तुम्हाला निराशा वाटू शकते. पुढील रास आहे कर्क रास. आध्यात्मिक व्यक्तीच्या शुभ आशीर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमवण्यास सक्षम राहू शकतात. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तसंच तुम्हाला काही काळ आपण केवळ स्वतःच्या जीवावर काम खेचून नेत आहात असे चित्र असेल. सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असं दिसत नाही. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करतात तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकतात. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुकही होऊ शकतात. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही आज थोडेसे नाराज असाल. पुढील रास आहे सिंह रास. आपल्या वजनावर लक्ष ठेवा. अति खाण्यात आनंद मानू नका. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रेम आशेचा किरण दाखवेल. कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळवण्यासाठी चांगला पाया तयार होईल. पुढील रास आहे कन्या रास. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. एक लक्षात ठेवा, वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतच. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनेमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात. अनोख्या नव्या अनुभव मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. ऑफिसमध्ये आज तुम्हाला तुमच्या स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलूच नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. आज तुम्हाला नात्याचे महत्त्व कळू शकते, कारण आजच्या दिवशीचा जास्तीत वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवणार आहात. पुढील रास आहे तुळ रास. शारीरिकदृष्ट्या आज तुम्ही विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्याची ध्यानधारणा आणि योगासने करण्याची गरज आहे. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपले धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीनेच वागा. त्यांच्यासोबत प्रेमाचे, आनंदाचे 4 क्षण व्यतीत करा. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. पुढील रास आहे वृश्चिक रास. निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणं हाच तुमचा विचार असतो. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. प्रेम हे वसंत ऋतूसारखं असतं. तसंच तुम्हाला रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. पुढील रास आहे धनु रास. सामाजिक स्नेह, मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंद आणि रिलॅक्स करतील. ग्रह नक्षत्राची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनाकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती आज तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. पुढील रास आहे मकर रास.
इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा संभवतो. मित्रमंडळींसोबत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल, परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला प्रेमापासून खूप काही पश्चाताप भोगावा लागणार आहे, त्यामुळे तुम्ही ही परिस्थिती व्यवस्थित हाताळायची आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेलं वातावरण राहील. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाचच भीड बाळगू नका. आपल्या मतांचं खूप कौतुक होऊ शकते. पुढील रास आहे कुंभ रास. आज शांत राहणाऱ्या, तणावमुक्त राहणाऱ्या आज तुम्हाला आजचा दिवस असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टींना घेऊन कमी राहील. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. चार भिंतीबाहेरील खेळाचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदाच होईल. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमचा थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आजच्या दिवशी हव्या तशा घटना घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. तर हे होतं आजचा आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.